नमस्कार. लेख 13वा. हरते श्रीपदे पदम. लेख लिहिलेला आहे स्वामी श्री सवितानंदजी. संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुं यथा पापम तापम तथा दैन्यम हरते श्रीपदे पदम. अर्थ समजायला तसा सोपा आहे. गंगा पापाचा नाश करते, चंद्रतापाला दूर ठेवतो आणि कल्पतरू दारिद्र्याचा नाश करतो. परंतु भगवान विष्णूंचं चरण अर्थात चरणांची शरणागती पाप ताप आणि दैन्य सर्वांचा नाश करतात, त्यापासून मुक्त करतात. विष्णू उपासनेच्या संदर्भात आपल्याला हा श्लोक नीट समजून घ्यायचा आहे. खरं तर आपल्या इष्ट देवतेची उपासना फक्त तिच्या प्राप्तीसाठीच करायला हवी. तिच्यापासून काही प्राप्त करण्यासाठी नाही, तिच्याकडून काही मागण्यासाठी नाही. अशी उपासना फक्त विवेक वैराग्य संपन्न लोकच करू शकतात, मुमुक्षु साधकच करू शकतात. मात्र बहुसंख्य गृहस्थ लोकांना प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही हवे असतात. भगवान श्रीकृष्णाने पण गीतेत आरती आणि अर्थार्थी असे भक्तांचे प्रकार दिलेलेच आहेत आणि म्हणूनच हा लेख आरती आणि अर्थार्थी भक्तांसाठी लिहित आहोत. मुमुक्षु साधकांसाठीचे वर्णन पूर्वीच्या चंडी कवच अमोघ मंत्र या लेखात लिहिलेलंच आहे. मुमुक्षु साधकांना पण शरीरम आद्यम खलु धर्मम साधनम या उक्तीप्रमाणे शरीर स्वास्थ्य चांगलं नसेल तर साधना नीट करता येत नाही आणि ज्यावेळी औषधाची उपचार करूनही स्वास्थ्य लाभ होत नसेल त्यावेळी दैवी उपायांची म्हणजे मुमुक्षुत्व तीव्र नसेल तर गरज पडते. त्यांनाही हा लेख उपयोगीच ठरेल. गंगा स्नानाने, गंगा स्मरणाने, गंगा स्तोत्राने पापांचा नाश होतो असं शास्त्रातही सांगितलेलं आहे. जप शब्दाचा अर्थ पण असाच लावण्यात येतो की अनेक जन्मांचे पाप नाश करणारे नामस्मरण म्हणजेच जप. या विषयात विस्ताराने लिहिण्याची गरज नाही आहे, कारण सर्वसाधारण मनुष्य इच्छेने अनिच्छेने कळत न कळत पाप करीतच असतो आणि त्यामुळे पापक्षालनासाठी पापनिवृत्तीचा उपाय पण सदा शोधत राहतो. सत्संग, प्रवचन, कीर्तन ऐकून, सद्ग्रंथ वाचून, गुरुकडून, साधू संत आणि विद्वज्जनांकडून त्याला त्याबाबत मार्गदर्शन मिळत राहतच. त्यामुळे या विषयाची चर्चा अधिक आम्ही करत नाही. आता आपण बघूयात नैराश्य किंवा हताशा म्हणजे डिप्रेशन. आजकाल तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये अनेक नानाविध कारणांनी, म्हणजे प्रत्येकासाठी कारण वेगळं पण परिणाम मात्र एकच आहे, तर नानाविध कारणांनी मानसिक हताशा म्हणजे डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. डिप्रेशनमुळे जीवन जगण्याचा रसच उडून जातो. मानसिक अस्वस्थतेमुळे अभ्यास किंवा नोकरी कामधंद्यात लक्ष लागत नाही. परिणाम भविष्याचं नुकसान, आर्थिक नुकसान, त्याचबरोबर शरीरात आधी व्याधी उपाधी घर करतात. मानसिक हताशतेने ग्रासलेला माणूस व्यसनाधीन, हिंसक होऊ शकतो, पापाचार करायला लागतो, आत्महत्येकडे प्रेरित होऊ शकतो. वर्तमान काळामध्ये कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र काढलं तर हमखासच असणारी एक बातमी म्हणजे सुशिक्षित सुखवस्तू कुटुंबातील मुले मुली तरुणांची आत्महत्या. आत्महत्या ही नैराश्याची आत्यंतिक अवस्था आणि त्यामुळे होणारा भावनांचा कोंडमारा याचीच परमावधी असते. जीवनाच्या सर्वांगांना होणाऱ्या विज्ञानाच्या स्पर्शातून जीवन अधिक सुखकर, समृद्ध, आनंददायी होत असल्याच्या आभासी चित्रासमोर म्हणजे प्रोपगंडा हे भयान वास्तव कोणीही सुजाण व्यक्तीला अंतर्मुख करणारच आहे. याच नैराश्य भावनेचे सवयीत आणि कालांतराने रोगात होणारे परिवर्तन अगदी हमखास बरे करता येऊ शकतं हे आम्ही अनेक वेळा केलेल्या प्रयोगातून अधिकारवाणीने सांगू शकतो. ॲलोपॅथीच्या औषधांचा परिणाम लवकर मिळत नाही, इतकंच नाही तर मिळतोच असंही नाही. आता एकदा घडलेली घटना सांगतो. आम्ही राजस्थानात भिलवाडा शहरात ज्यांच्याकडे उतरलेलो होतो त्यांच्या घरी आयोजित सत्संगात एक डॉक्टर डेंटिस्ट पण उपस्थित होते. विषयाच्या ओघात डिप्रेशनची चर्चा निघाली आणि त्यावर आम्ही उपाय सांगितला. डॉक्टर अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांनी काही गोष्टी नोंद पण करून घेतल्या
त्यानंतर महिना 15 दिवसातच त्यांच्या घराशेजारी राहणारा आणि त्यांचा मित्रच MD फिजिशियन, त्यांच्या घरात काहीतरी करून प्रसंग घडला. त्या डॉक्टरांवर दारुण मानसिक आघात झाला आणि ते डिप्रेशनचे शिकार झाले. औषधं घेतली, उपयोग होईना. वारंवार आत्महत्येच्याच गोष्टी करायचे. डेंटिस्ट डॉक्टरने आपल्या मित्राला प्रेमाने समजूत घालून आम्ही प्रवचनात सांगितलेला उपाय सांगितला. त्यांनी प्रयोग केला. हळूहळू मानसिक हताशेतून ते बाहेर आले. महिनाभरात पूर्णपणे स्वस्थही झाले. त्यांनी मित्राला कडकडून मिठी मारून म्हटलं, मित्रा, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी हताशेतून बाहेर आलो नसतो तर आत्महत्या नक्की केली असती. एका MD फिजिशियनची ही स्थिती, तर दुसऱ्यांबद्दल काय सांगायचं. एक विद्यार्थी अभ्यासात तेजस्वी, 10वीला 90% वर मार्क. त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या आईने बँक ऑफ महाराष्ट्रातील चांगली नोकरी सोडली. मुलगा 12वीला आला आणि अचानकच हताश झाला, डिप्रेशनचा शिकार झाला. शाळेत जाणं सोडलं, अभ्यास करणं सोडलं. त्याच्या आईने प्रेमाने समजूत घालत हा प्रयोग केला. मुलगा हळूहळू त्या मनस्थितीतून बाहेर आला आणि पूर्ववत अभ्यासालाही लागला. आता प्रयोग सांगतो. जमिनीवर लांब रुंद सतरंजी किंवा चादर अंथरा. त्यावर लोकरीची घोंगडी 4 पदरी करून टाका. तिच्यावर शवासनामध्ये झोपा. शरीराचा कोणताही भाग जमिनीला, भिंतीला लागणार नाही याची काळजी घ्या. प्रयोगासाठी उत्तम वेळ सकाळची. शौचादी क्रियेतून निवृत्त झाल्यावर पोट हलकं असलं पाहिजे. चहा, नाश्ता घ्यायच्या आधी. स्नान केलंच पाहिजे असंही नाही. कपडे ढिल्ले शवासनात झोपा. डोळे मिटा. नाभीवर म्हणजे बेंबीवर दृष्टी नेऊ नका, पण मन तिथे केंद्रित करा. मनात कल्पना करा की तुम्ही बेंबीच्या ठिकाणी पाहत आहात. शांतपणे, घाईगर्दी न करता. भगवान विष्णूंच्या अनेक नावांपैकी एक नाव श्रीरंग, त्याचा उच्चार करा. आपला आवाज आपल्याला ऐकू येईल इतक्या स्पष्ट आवाजात उच्चार करा. त्यापेक्षा मोठ्यांदा नाही आणि मनातल्या मनात पण नाही. स्पष्ट, धीर, गंभीर आवाजात. एकदा नाव स्पष्ट उच्चार करीत. संख्या मोजायची नाही, घाई करायची नाही. संत गतीने श्रीरंग श्रीरंग. लक्षात घ्या, क, ख, ग, घ नंतरचं अनुनासिक गंचा उच्चार करायचा आहे. ग स्पष्ट नाही, पूर्णही नाही. अर्धवट कळत नसेल तर संस्कृतच्या जाणकाराकडून उच्चार ऐकून घ्या. श्रीरंग श्रीरंग श्रीरंग. बरोबर 10 मिनटं करा. 10 मिनिटांपेक्षा जास्ती नाही. 8 दिवसात फरक दिसायला लागेल. प्रयोग अवधी कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 3 महिनेपर्यंत. श्रीरंग. विष्णू भगवान तुमच्यावर कृपा करू ही त्याच्या चरणी प्रार्थना. दुसरं आहे गजेंद्र मोक्ष. भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी आरती, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी अशा सर्व तऱ्हेच्या भक्तांसाठी. गजेंद्र मोक्ष हे दुसरं अत्यंत महत्त्वाचं, अतिशय प्रभावशाली आणि शीघ्र फलदायी स्तोत्र आहे. संपूर्ण स्तोत्र इथे देणं काही योग्य नाही आहे, शक्य पण नाही आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांना ते स्तोत्र गीता प्रेस गोरखपूरकडून प्रकाशित झालेलं आहे, ते मिळू शकतं. स्वतंत्र छोटी पुस्तिका पण आहे आणि भगवद्गीतेच्या पुस्तकात पण ते लिहिलेलं आहे, दिलेलं आहे. गजेंद्र मोक्ष स्तोत्राचा उपयोग मुमुक्षू साधक खूप चांगल्या तऱ्हेने करू शकतात. स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धापूर्ण हृदयाने भक्तिभावपूर्वक भगवान विष्णूला प्रार्थना करावी की मी भवनदीतील संसाररूपी नकराकडून म्हणजे मगरीकडून ग्रस्त झालेलो आहे. त्यांनी मला मजबूत पकडून ठेवलेलं आहे. इतकंच नाही तर भवनदीत खूप खोलवर ओढण्याच्या डुबवणीच्या प्रयत्नात आहे. तू जसा गजेंद्राच्या हाकेला धावून गेलास आणि त्याला मगरमिठीतून सोडवून मुक्त केलं, तसं मला मुक्त कर. साधकांना जर अजून गुरुप्राप्ती झाली नसेल तर ईश्वर कृपेने त्याला आधी सद्गुरूंची भेट होईल
गजेंद्र मोक्षासाठी भगवंतांनी आधी सुदर्शन चक्र फेकलं होतं. सुदर्शन म्हणजे ज्याचं दर्शन कल्याणकारी आहे, मंगलमय आहे. साधकाच्या दृष्टीने असं सुदर्शन म्हणजेच सद्गुरू. ज्यांनी आधीच गुरु केलेले असतील ते या स्तोत्राच्या पठणाने गुरुकृपेला तसंच ईश्वराच्या कृपेला पात्र ठरतील. ती कृपाच त्यांच्यासाठी सुदर्शन चक्र आणि संसाररूपी नक्राच्या पकडीतून सोडवणारा उपाय आहे. परंतु जे मुमुक्षू साधक नाहीत, संसारातील दुःख संकटाने अडीअडचणीने पीडित आहेत, त्यातून बाहेर पडायला मार्ग मिळत नाही आहे, त्यांच्यासाठी पण ते स्तोत्र अतिशय कामाचं आहे. समजा कोणी कर्जबाजारी झालेला आहे, त्याने भगवंतांना प्रार्थना करताना म्हणावं, मला या कर्जरूपी नक्रापासून मगरापासून मुक्त कर. जो आधी व्याधी उपाधीने पीडित आहे त्यांनी व्याधीलाच नक्र मानून तशी प्रार्थना करावी. जो बेकारीने त्रासलेला आहे त्याच्यासाठी बेकारी हाच मगर आहे, त्याने तशी प्रार्थना करावी. या स्तोत्राचे काही संकटग्रस्त लोकांवर प्रयोग करून पाहिलेले आहेत. कल्पनातीत लाभ त्यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, ज्यांना अशा कोणत्याही नकरापासून म्हणजे मगरापासून सुटका जर हवी असेल तर त्यांनी सगळ्यात आधी पहिला पाठ करताना श्रद्धापूर्वक एकदाच प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सकाळ संध्याकाळ एक एक पाठ करावा. रोज संकल्प करायची, प्रार्थना करायची जरुरी नाही. सुरुवातीला एकदाच करायची आहे, नंतर तो संकल्प, ती प्रार्थना विसरून जायची. पुन्हा पुन्हा रोज रोज करायची नाही. एकदा आणि फक्त एकदाच दृढ श्रद्धेने संकल्पपूर्वक प्रार्थना करायची आहे. गजेंद्र मोक्ष स्तोत्राला सुरुवातीला आणि शेवटी इतर श्लोक खूप आहेत, तेही वाचायची गरज नाही. फक्त गजेंद्राने केलेली प्रार्थनाच तेवढी वाचायची आहे. नंतर आहे ताप किंवा फिवर. ताप म्हणलं की सर्वसाधारणतः पटकन शरीराची वाढलेली उष्णता, टेम्परेचर या अर्थाने तो शब्द लक्षात येतो. आता आपण शारीरिक व्याधी तापाबद्दल म्हणजे फिवरबद्दल उपाय सांगू. काही आधी घडलेल्या गोष्टी आहेत, त्यातले अनुभव आलेले सांगतो. आम्ही मुंबईला बहुधा जिच्याकडे उतरतो ती साधिका सौ स्वाती मरकळे. हिचा एके दिवशी अचानक फोन आला. तसा तिचा फोन रोजच येतो, पण त्या दिवशी थोडा अवेळी आणि आवाज चिंतातूर. आम्ही विचारलं, काय झालं बेटी, कसली चिंता आहे? तिने उत्तर दिलं की स्वामीजी, तुम्हाला तर माहीत आहेच आहे की नुकतीच माझी मुलगी प्रज्ञा आणि जावई बिपिन अमेरिकेला गेलेले आहेत. अजून त्यांची तिथे कोणाशी ओळखही झालेली नाही आहे. राहण्याची व्यवस्था पण नीट लागलेली नाही आहे आणि आता यावेळी अमेरिकेत मध्यरात्र आहे. जावयाला खूप ताप भरला आहे. मुलगी घाबरली आहे, कारण त्या शहरात दवाखाना कुठे आहे हेही तिला अजून माहिती नाही. सोबतीला देखील कोणीही नाही. अशा मध्यरात्री कुठं जायचं तिला कळत नाही आहे आणि अमेरिकेत वैद्यकीय उपचार खूपच महागात. तत्काल तेवढ्या पैशाची व्यवस्था पण हाताशी नाही. अजून तर त्यांना नीट स्थिर स्थावर म्हणजे सेट व्हायचं आहे. तशात हे संकट, ही समस्या उभी राहिलेली आहे. आता काय करावं, तिला काय सांगू? त्यावर आम्ही म्हणालो, स्वाती बेटी, तुझ्याकडे भगवद्गीता आहे ना, त्यातला विश्वरूप दर्शन 11वा अध्याय काढ. त्यातला एक श्लोक तुला सांगतो. तो श्लोक तू प्रज्ञा बेटीला फोनवर कळव. तिला तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला आणि कागदावर लिहून घ्यायला सांग. म्हणावं, एका काचेच्या पेल्यात पाणी घे. आधी हात स्वच्छ धुवून त्या पाण्यात उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा 2 बोटं बुडवून ठेवायला सांग आणि तो श्लोक 108 वेळा म्हणून झाल्यावर ते पाणी तिच्या नवऱ्याला पिण्यास दे. झालं. तसा प्रयोग केला आणि ते पाणी प्यायल्यावर 2 तासात ताप उतरला. पुण्याला आम्ही ज्यांच्याकडे उतरतो त्या सौ जयाताई भिडे, त्यांचा पण एकदा असाच फोन आला होता. त्यांना पण खूप ताप भरला होता. 2-3 दिवस झालं औषधं सुरू होती, पण ताप काही उतरेना. एके दिवशी संध्याकाळी त्यांचा फोन आला की स्वामीजी, 3 दिवस झाले ताप उतरत नाही आहे, औषधांचा उपयोग पण होत नाही आहे. त्यांना पण तोच श्लोक सांगितला. सकाळपर्यंत ताप उतरला आणि सगळ्यात मजेची गोष्ट, रोज येतो तसा नाशिकहून किरण बेटीचा फोन आला. नाशिकच्या मुक्कामी आम्ही किरण बेटीकडेच उतरतो. किरण आणि तिचे पती जयंत दोन्हीही चांगले वैद्य आहेत.
अभ्यासू आहेत, हाताला यश आहे, हातगुण आहे, नाशिक रोडला दवाखानाही आहे. किरण बेटी फोनवर म्हणाली, स्वामीजी, मुंबईला माझी धाकटी बहीण राहते. तिला तुम्ही ओळखता? ती डेंटिस्ट आहे. तिच्या धाकट्या मुलाला मागच्या आठवड्यापासून ताप भरलेला आहे. ती स्वतःच डॉक्टर असल्याने आधी तिने काही औषधं दिली, पण ताप काही उतरला नाही. म्हणून दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे नेलं. त्यांच्याही औषधांचा उपयोग झाला नाही. मला फोन केला. मी आयुर्वेदिक औषधं सांगितली, पण तरीही ताप उतरत नाही. आता काय करावं कळत नाही आहे. मग आम्ही तोच श्लोक आणि तीच पद्धत सांगितली. मुलाचा ताप हळूहळू कमी झाला. त्याच्यासाठी मात्र 2-3 वेळा करावं लागलं, कारण ताप येऊन 8-10 दिवस झालेले होते. श्रीमद्भगवद्गीतेतला अध्याय 11 आणि श्लोक आहे 25वा. हरते श्रीपदे पदम. याच्या संदर्भात तापचा अर्थ फक्त शारीरिक ताप किंवा बाह्य वातावरणात सूर्याचा ताप म्हणजे ऊन, या संदर्भात शशी तापम शब्द आहे. एवढाच अर्थ घेणं चुकीचं आहे. अत्यंत संकीर्ण आणि हास्यास्पद ठरेल. आणि म्हणून श्रीपदेच्या संदर्भात ताप म्हणजे त्रिताप घ्यायला हवा. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक हे तीनही ताप म्हणजे त्रिताप भगवान विष्णूंच्या चरणी शरणागती घेतल्याने नाहीसे होतात. पुढचं आहे 4, विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम हे अत्यंत प्रभावशाली, फलदायी असं स्तोत्र आहे. काही लोक खरोखरीच दरिद्री असतात. काही लोक भ्रमाने स्वतःला गरीब मानून घेतात. आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांच्याकडे बघून ज्योतिषशास्त्राच्या संकल्पनेनुसार ज्याच्या पत्रिकेत चंद्राबरोबर त्या घरात आणि त्या राशीत दुसरा ग्रह नाही आणि त्या आधीच्या आणि नंतरच्या घरात पण ग्रह नाहीत, म्हणजे चंद्राच्या जोडीला मागे किंवा पुढे कोणताच दुसरा ग्रह नाही, त्याला केमद्रुम योग असं म्हणतात. तो दारिद्र्य आणतो. अशा व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचा रोज निदान एकदा तरी संपूर्ण पाठ केला तरी त्याने फायदा होतो. पुण्यातील एका शिक्षित महिला, आर्थिकरित्या एकदम संपन्न, पोटाचं मोठं ऑपरेशन झालं. ऑपरेशनची जखम काही भरेना. फट खूप मोठी होती. टाके दूर दूर होते. टाके पिकले. खूप त्रास झाला. औषधांचा उपयोग होईना. खूप भारी अँटीबायोटिक्स डॉक्टरांनी दिली. परिणाम 0. शेवटी डॉक्टर म्हणाले की बाई, आपण पुन्हा छोटंसं एक ऑपरेशन करू. फट कमी करण्याचा प्रयत्न करू. टाके जवळजवळ घेऊ. बाई म्हणाल्या, मला अतिशय महत्त्वाच्या कामासाठी आत्ता भोपाळला जायचं आहे. 3 महिन्यानंतर येईन, त्यावेळी बघू. आत्ता काही औषधं द्या. त्याचवेळी तिला तिच्या मैत्रिणीने आमचं पुस्तक स्तोत्रमंत्राचं विज्ञान भेट म्हणून दिलं. ते वाचून तिने सुचवलेला प्रयोग विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात केली. रोज 3दा वाचायची. हळूहळू जखम भरत गेली. 3 महिन्यात पूर्णपणे स्वस्थ झाली. पुण्यात आली. डॉक्टरांना भेटली. डॉक्टर देखील आश्चर्यचकितच झाले. बाईंची श्रद्धा दृढ झाली. ती आता नियमितपणे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करते. तुम्हाला आर्थिक प्रश्न असोत, शारीरिक मानसिक समस्या, अस्वास्थ्य, अडचणी, कष्ट असोत, पारिवारिक व्यावसायिक प्रश्न असो, नोकरी धंद्यात अडचणी, कठीण प्रसंग असो, कोणत्याही प्रकारची कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम खूप फायदेशीर ठरतं. दिवसातून कमीत कमी एकदा संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम वाचा आणि त्यानंतर तुमच्याकडे तुमची जन्मपत्रिका असेल तर त्या पत्रिकेत तुमचं जन्म नक्षत्र पहा, नक्षत्र चरण पहा. पुढे दिलेल्या परिशिष्टातून त्या स्वतःसाठी त्यानुसार योग्य तो श्लोक निवडा. दिवसभरात चालता फिरता उठता बसता काम करता तेव्हा जमेल तसा मानसिक जप करा. हातात माळा घेऊन जप करायची गरज नाही. शक्य तितक्या जास्तीत जास्त वेळा तो श्लोक म्हणा. नक्षत्र चरण माहिती नसेल तर त्या नक्षत्राच्या अनुरूप 4ही श्लोक म्हणा. शेवटच्या नक्षत्राच्या म्हणजे रेवती 4थ्या चरणासाठी श्लोक नाही. त्यांनी श्लोक 107वा म्हणावा किंवा 105, 106, 107 हे तिन्ही श्लोक म्हणावेत. मुमुक्षू जनांसाठी, ज्यांना भौतिक सुखसुविधेत रस नाही पण प्रत्यक्ष विष्णू दर्शनाची साक्षात्काराची तळमळ आहे, त्यांनी दिवसभरात
जास्तीत जास्त जितके म्हणून पाठ होतील तितके श्रद्धेने करावेत. गंगोत्रीला आम्हाला एक संन्यासी भेटले होते. ते रोज 108 पाठ करायचे. गृहस्थाश्रमात तेवढे शक्य नाही, पण मनोभावे श्रद्धापूर्ण हृदयाने तर्कशून्य बुद्धीने संकल्प विकल्प मनात न आणता पाठ करा. भगवान विष्णू अवश्य तुमच्यावर कृपा करील. आमची पुस्तकं वाचून आणि प्रत्यक्ष भेटीतील चर्चेनेच श्रीयुत मंगेश साठे यांना विचारांची एक वेगळीच दिशा मिळाली. त्यांच्या लक्षात आलं की माऊलींच्या हरिपाठात 27 अभंग आहेत आणि नक्षत्र पण 27 आहेत. मग या नक्षत्रांचा आणि अभंगांचा परस्पर संबंध लावता येईल का? चिंतन मनन सुरू झालं. स्वतःवर स्वतःच्या घरातील लोकांवर प्रयोगही सुरू केले. उत्साहवर्धक परिणाम मिळायला लागले. वारकरी बंधूंसाठी एक वेगळाच ठेवाही सापडला. त्यांनी ते सविस्तर लिहूनही ठेवले. आश्रमाचे दीक्षित साधक वैद्य योगेश जिरांग कलगेकर, जे आयुर्वेदाची प्रॅक्टिस जत जिल्हा सांगली इथे करतात, त्यांनी त्यांच्या काही वारकरी पेशंटना हरिपाठाचे प्रयोग करून बघितले आणि उत्तम परिणामही मिळाले. श्री मंगेश साठेंनी जे लिहून दिलं ते त्यांच्या परवानगीने या पुस्तकात छापलेलं आहे. त्यांच्या नावाने स्वतंत्र लेखच दिलेला आहे. विष्णू सहस्त्रनाम आणि श्री माऊलींचा हरिपाठ यांचा नक्षत्र चरण या अनुषंगाने येणारे श्लोक आणि अभंग यांचा एकत्रित तक्ता या ग्रंथाच्या शेवटी परिशिष्ट रूपाने दिलेला आहे. दोन्हीही रचना प्रसिद्ध असल्यामुळे विस्तार भयस्तव त्यात दिलेल्या नाहीत. इथेच आजचा आपण भाग संपवणार आहोत.